तुम्ही सतत मेंटल स्ट्रेसखाली आहात का? टॉक्सिक लोकांमुळे तुम्हाला सतत त्रास होतो का? मग हे नक्की जाणून घ्या. कारण संशोधनानुसार सततचा मानसिक तणावामुळे शरीराची जी जैविक वृद्धत्व असतं ते त्याची प्रक्रिया फार पटापट आणि वेगाने वाढते. सतत अडचणी निर्माण करणाऱ्या आणि इतरांना त्रास देणाऱ्या लोकांना संशोधकांनी हॅसलर्स असं म्हटलेलं आहे. तुमच्या आयुष्यात जितकेही जास्त हॅसलर्स असतील, म्हणजेच त्रास देणारे लोक असतील, तितकं जास्त नैराश्य तुम्हाला येईल. चिंता आणि आजारांचा धोका तुम्हाला जास्त त्याचा वाढ होईल त्याच्यामध्ये. त्रासदायक व्यक्तींच्या सोबत जर सतत राहिलं तर तुमच्या शरीरातील जी पेशींची वय असते ते नैसर्गिक वयापेक्षा अधिक वेगाने वाढायला लागते. त्याचप्रमाणे तुम्ही PNAS म्हणजे हे प्रसिद्ध नियतकालिक आहे. त्याच्यातल्या संशोधनानुसार सामाजिकदृष्ट्या असुरक्षित लोकांच्या आयुष्यात अशा त्रासदायक व्यक्ती असणाऱ्या शक्यता जास्त अधिक असतात. तर ह्यामध्ये 18 ते 103, 18 म्हणजे नुकतेच वयात आलेली मुलं, 18 ते 103 ह्या वयोगटातली लोक जवळजवळ 2000च्या वरती आहेत, असं ह्या सगळ्या निरीक्षणातलं लक्षात आलेलं आहे. आता त्याच्यातली धक्कादायक गोष्ट काय आहे माहिती आहे का, की आयुष्यातली जी एक प्रत्यय असतो किंवा आयुष्यामध्ये जो एक आनंद आपला प्रत्येकाचा असतो तो ह्या व्हॅसलर व्यक्तींमुळे शरीराच्या वृद्धत्वाचा वेग जास्त वाढवतात. म्हणजे 1.5% तो जास्त वाढतो आणि त्यामुळे व्यक्ती अतिशय म्हातारी दिसायला लागते. ह्याचा अर्थ असा आहे की अशा लोकांमुळे तुमचे शरीर एका वर्षात 1015 वर्ष इतकं ते जुनं होतं. संशोधनात हे पण दिसून आलं आहे की पुरुषांच्या तुलनेत हे जे त्रास आहेत हे महिलांच्या आयुष्यात अधिक जास्त आहे. महिलांना अशा व्यक्तींचा त्रास खूप लवकर आणि जास्त होतो. ज्यांचे बालपण संघर्षात गेलेत किंवा ज्यांच्या ओळखीचे वर्तुळ खूप मोठे आहे आणि ज्यांच्या आयुष्यात अशा व्यक्ती असण्याची शक्यता जास्त असते, त्या व्यक्तींच्या आयुष्यामध्ये हे त्रास देणारे लोक खूप असतात. विशेष म्हणजे जे हॅसलर्स आहेत ते अनेकदा कुटुंबातले सदस्य असतात. ही महत्त्वाची गोष्ट आहे. शेजारी किंवा सहकारी तर असतातच, पण घरातले सदस्य असतात. त्यामुळे कमीत कमी त्रास कसा करून घेता येईल ह्याचा विचार नक्की करा आणि तुमचं वाढणारं वय नक्की कमी ठेवा.